नमस्कार. माझ्या अमृत तांबे व्लॉग चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. आपण साखरपा जंक्शनला होतो, तिथून पुढे निघालोय. आतापर्यंत साखरप्यापर्यंतचा प्रवास मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय. कंडिशन तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवले. साखरप्या पुढे आता अजून कसं लेनचं काम झालेलं दिसत नाही, सुरू झालेलं. हा सुरुवातीचा काही भाग आहे, अजून तसा कडीचा रस्ता आहे, तिथे अजून बेस वगैरे पण टाकून झालेला दिसत नाहीये. पुढे गेल्यावर आता थोड्या लेनचं काम झालं तर गाव समजेल तिथपर्यंत लेनचं काम चालू होतं. सुरुवातीचा पोर्शन मात्र अजून असाच म्हणावं तेवढं अजून ते काम सुरू नाही झालेलं. त्याला आपल्याला टूल आहे तो काचा, कारण या धुळीमुळे अनेक होऊ शकतात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्वसनाचे त्रास, श्वसनाचे विकार या धुळीमुळे लगेच होतात. करून 4 चाकी वाहनं ज्यांची आहेत त्यांनी काचा वर करून जाऊन गाडी चालवा. टू व्हीलर जर असतील तर त्यांनी नाकावरती जरा जाड असं फडकं बांधा, करून तुमच्या शरीरामध्ये डायरेक्ट जाणार नाही, तर श्वसनाचे विकार सुरू व्हायला वेळ लागणार नाही. अनुभव मी घेतलेले एक सजेशन म्हणून सांगतो. तर हे डाव्या हाताची जी पेन आहे हे झालंय टाकून ठेवते. हा एरिया जो आहे तरी अजून काही नाहीये. पुढे उजवाल्यांचं काम पूर्ण झालंय. ते माझ्या अंदाजान इथे साप चाललाय, रस्त्यावरती साप क्रॉस करत होता. आपण गाडीत थांबवेपर्यंत खाली उतरून गेला. कदाचित व्हिडिओ मध्ये तो आलेला असेल, बघूया आता. तर तुम्हाला मी दाखवेनच, झूम करून दिसतोय का बघूया आपण. एवढ्या गरम रस्त्यावरनं तो चाललाय बिचारा. तर त्यांची आश्रयस्थानं जी आपण म्हणतो ती आता हळूहळू संपुष्टात यायला सुरुवात झाली. आणि जंगल साफ करायला आपण सुरुवात केली, त्यामुळे हळूहळू त्यांचा वावर जंगलातनं बाहेर थोडक्यात गावाकडे शहराकडे वाढलाय. फक्त एक सांगतो त्यांचं की मुद्दामून ते कोणाला चावायला जात, त्यांच्याबद्दल अंधविश्वास, अंधश्रद्धा भरपूर आहेत. चूक ठेवून राहतात, तुमच्यावरती मागे येतात नंतर. लक्षात ठेवून काही नाही, सगळे अंधश्रद्धा आहे त्या. आणि जोपर्यंत त्याला वाटत नाही की आपल्या तोपर्यंत अटॅक करायला जात. बऱ्याच वेळेला असं होतं की आपण जंगलात वगैरे कुठे गेलेलो तो बाजूने निघून जातो, त्याला तुमच्याकडे आधी बघायला वेळ नाही, तुम्ही कोणी त्याला माहिती नाही. बॉस बीस कोण असेल ते तुम्ही तुमच्या घरी, त्याला त्याची काही देणं घेणं नाही. म्हणून आपण उगाच त्याच्यावर अटॅक करून त्यांना मारायला जातो. तो मारण्यापेक्षा आता प्राणी मित्र आहेत, सर्पमित्र आहेत, त्यांना फोन करा, ते येऊन त्यांना पकडतात आणि त्यांच्या अधिवासात नेऊन सोडतात. शक्यतो मारणं टाळा, मारूच नका, खायला येत नाही. तुम्ही त्याच्या शेतावर पाहिजे तो शेवटी सेल्फ प्रोटेक्शन मध्ये तुमच्यावर अटॅक हा करणार. आणि त्याच्यानंतर गैरसमज आहे विषारी सापांबद्दल. साप खूप कमी आहेत. बहुतांशी जे साप आपल्याकडे फिरताना दिसतात हे बिनविषारी असतात. तिथे आता ब्रिजचं काम आहे, अजून तसंच रखडलेलं आहे, अजून काहीच पुढे प्रगती नाही दिसत आहे. आता पाठच्या बाजूला थोडा भराव घालण्याचं काम सुरू आहे. ब्रिज ओलांडल्यानंतर तिकडे बघूया काय झालंय. तिकडे पण अजून काही चेंजेस नाही आहेत अशी परिस्थिती.
रस्ता मात्र थोडा ते खडबडीतच. रस्त्याची कंडिशन तशी बऱ्यापैकी मध्ये मध्ये खराब आहे, खडबडीत आहे. खड्डे पडलेले रस्ते एक वेळ परवडले, पण असले खडखडखडवाले रस्ते ना एकदम बेकार. खड्डा आणि कसं पाकिट चांगला असतो तर खड्ड्याचा पोर्शन खराब होतो. तिथे तसं काहीच नाही, हा सगळा रस्ता खडबडीत. त्या ज्या वळ्या पडलेला काय करतात त्याच्यावर सर्व्हिस करायला लागतात. पेट्रोल पंप झालेला सुरू झालाय का माहिती नाही मला. अगदी मस्त हायवेला त्याला जागा मिळाली. भारत पेट्रोलियम. पूर्वी पेट्रोल पंप आणि पेट्रोल पंप चालक मालक हा सुद्धा आमचा एक कौतुकाचा विषय असायचा. ते गाडीमध्ये पेट्रोल भरताना ते बघायला आणि पेट्रोलचा येणारा वास, या दोन्ही गोष्टी आम्हाला अट्रॅक्ट करायच्या. आता असे गल्लोगल्ली पेट्रोल पंप झाले. तिथे रस्ता अजून इथपर्यंत चांगला आहे, पुढे रस्त्याचं काम सुरू आहे. पुढे तो डोंगर पोहताय तिकडनं वरती काही डोंगर पोहण्याचं काम हा रस्ता पावसाळ्यात एकदम बेकार आहे. पावसाळ्यात तर चिखलमय असतो आणि असे खड्डे परवडत नाहीत गाडी चालवायला. वळ्या पडलेले रस्ते, त्या डांबरेला गोल्याहून मध्ये येतात ते समजत नाही. त्या भांडायला गेलं तर म्हणते बघा आम्ही डांबर घातलेलो होतो. इथे आता तपासणी नाका आणि बनवली दोघांचा इथे तपास नाका आहे. पोलीस पण इथे काही वेळेला वाहन चेक करतात. त्याला लागूनच पुढे हनुमान मंदिर पण आहे. हा इथे वन विभागाचा तपासणी नाका आहे. मूळची चेकपोस्ट असं म्हणतात त्याला. त्याचं नाव इथे दिसतंय साखरबा तळवाडी. पुढे आता आता तो काय झालंय बघूया आता इथून. हा इथे सुरुवातीला तरी निराशाजनक असे सगळं खड्डेमय आणि वळ्या पडलेला. त्या ओढ्या हाईट वरून आपण जाणार उद्या. हा रस्ता एकदम बेकार होता. सगळ्या वळ्या वडी स्पीड घेताच येत नाही. गाडीचे सगळे स्पेअर पार्ट आवाज करतात. गाडीचा आवाज आला की मग ते इरिटेट व्हायला होतं. गाडीला आवाज असणार गाडी पाहिजे. बऱ्याच वेळेला माझं असं होतं की असा बारीकचा आवाज यायला लागतो, कुठून येतो तो कळत नाही आणि ते जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत मला मग शांत बसता येत नाही. आवाज शोधून आवाज काढून टाकणे हे माझं मोठं एक काम असतं. गाडीत आवाज कुठे येतो ते आधी शोधणं मोठं कठीण काम. त्याच्यामुळे आवाज येतो.
ते आता डाव्या हाताला अजून डोंगर फोडायचं काम सुरू आहे. घटक आहे आपले आम्हाला नाहीये. जो रस्ता होता तो पण सगळा खडखडीत करून टाकलाय. हे सगळे NH09 वाले आता एकदम उन्हात कुठे आले खाली. बघा आता मधनं सगळा रस्ता फुटेल, मधनं आपण जाऊ. हे वळण कसं होतं ते जाईल भविष्यामध्ये. पण घाटातली परिस्थिती जरा आम्हाला बिकटच वाटते. रस्त्याची खराब दिसतोय रस्ता, सगळा मेंटेन केलेला नाही. डोंगर मात्र बऱ्यापैकी साफ करून टाकले तिकडचा. डावी साईड जर आपण बघितली बऱ्यापैकी फोडलंय सगळं. पण पूर्वी कधी स्वप्नात सुद्धा बघितलं नव्हतं की हा आंबा घाट फोडतील आणि रस्ता वाढवतील. ह्या सगळ्या गोष्टी अशा आपल्या आकलन शक्तीच्या बाहेरच्या आहेत. असो, शेवटी थोडं चांगलं, थोडं वाईट, थोडी चुकी, थोडा गम, पुढचं काही दिसत नाही त्याच्यामुळे ओव्हरटेक न केलेलं चांगलं. आणि अशा वेळेला अचानक कोण पूर्ण आला तर आपण काही करू शकत नाही. त्यामुळे जरा गाडी थांबवलेली तेव्हाही चांगली बाजूला. हे आता आलं दख्खनचा बस स्टॉप. तिथून खाली उजव्या हाताला दरी जी आहे त्या दरी सुद्धा वस्ती आहे दख्खनची. डावी साईड फोडून मला वाटतं तिकडे कॉन्क्रीट टाकण्याचं काम झालंय काय कळत नाही. झालंय वाटतं, कॉन्क्रीट घालून झालेलं आहे डाव्या साईडला. त्यांनी प्लॅन टाकलाय. मागे एका व्हिडिओ मध्ये मी म्हटलं होतं की हे जे दगड वगैरे फोडून वापरतायत त्यांना फ्री ऑफ कॉस्ट दिलंय का काय दिलंय. पण आता मध्ये न्यूज मध्ये होती, बातमी होती, रत्नागिरीचे जे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी या ठेकेदारांना दंड लावलाय. त्यांनी याची रॉयल्टी भरलेली म्हणजे त्यांना ती फुकट नाही घेतलेलं. डोंगर फोडून तिथली माती किंवा तिथले दगड ते जे आपल्या कन्स्ट्रक्शनच्या कामासाठी वापरणार आहेत त्याचे पैसे त्यांनी सरकारकडे भरायचे. ते ठेकेदारांनी भरलेले नाही, त्यामुळे त्यांना दंड लावलेला आहे. मागच्या व्हिडिओ मध्ये मी एक याबद्दल बोललो होतो. आता त्याने दंड लावला. ती परवा 1-2-3 दिवसापूर्वीची न्यूज आहे. इथे काहीतरी बिलर उभे गेलेले दिसतात. त्यासाठी केले काय माहिती नाही.
माझ्या अंदाजे की तिकडनं वरनं काय दगड बिगड कोसळतात काय माहिती नाही, त्याच्यासाठी लावले. तर जरा आपण याला रस्ता चांगला मिळाला आहे, थोडी गाडी आपण फास्ट चालवायला हरकत नाही. फास्ट त्याचा अर्थ पहिल्यापेक्षा जराची फास्ट. पहिला अगदीच 35-40चा स्पीड होता, तिथे 50चा स्पीड आपल्याला घेता येईल. जरा लवकर वरती पोहोचू आपण. वरती म्हणजे आंबा घाटातनं वर. अजून डोंगर फोडण्याचं काम सुरू आहे. मागे पण व्हिडिओ मध्ये दाखवलंय, दोन्ही व्हिडिओ मध्ये पूर्ण एक खडक आहे. खडक करून फोडणं वगैरे फार कठीण, विक्रीचं काम, वेळ लागणार तिथे. त्याच्यामुळे इथे बघता येईल आपल्याला काम खूप स्लो चालू आहे. मध्ये एक छोटासा आपला पॅच करून ठेवलाय, पर्यंत आहे तो बघूया. एवढाच. डोंगर तर फोडलाय आणि माझ्यामध्ये विकासाला मातीचा भराव घातलेला. भराव घालून रस्ता राहते सगळीकडे. मागे व्हिडिओ जर तुम्ही बघितलं, दाखवलं होतं, सगळी माती आणून टाकत होते नदीच्या बाजूला. जरा जरा ते मध्ये मध्ये तुकडे झालेले, तुकड्यात काय या मोठ्या फुटेच्या नंतर गेल्या, त्याच्यामुळे तिथे परत फोडून झालेले. जरासे पॅच आहे. तिथे सुद्धा समोर बघा उजव्या हाताला सगळे ते मातीचे भराव घातलेले. साईडला जागा त्यांनी वाढवली, का वाढवले माहिती नाही. आता एक डावीकडची लेन तिथे दिसते, म्हणजे आपण जातो साईड. तिकडे भराव कचरा केला असेल, तिथे काय करणार आहे माहिती नाही. त्याच्यामध्ये काही नाही अजून काम. इकडे जरा डोंगर काहीतरी ठेवलाय थोडासा. इथून डावीकडचा रस्ता आहे, या रस्त्याने तुम्ही देवरुखला जाऊ शकता. मार्लेश्वर देवरुख कडनं तुम्हाला जाता येतं. कळकदरा फाटा म्हणतात, कळकदरा रोड म्हणतात इथून. उजव्या हाताचा डोंगर आहे, जरा जरा काहीतरी फोडून ठेवलंय. इथे पुढे मात्र बऱ्यापैकी डोंगर फोडून झालाय.
नवीन गाडी आहे व्हेन्यू. त्याच्या पाठोपाठ आपण जाऊया. इकडे बघा बऱ्यापैकी डोंगर फोडलाय. इकडे थोडासा पॅच पण झालाय. ट्युरिंगचं काम पण संपलेलं दिसतंय. पुढे जो आता मुख्य घाट येणार आहे तिथली परिस्थिती बघूया. हा डोंगर आता तसा कमी स्लोपचा आहे किंवा लहान डोंगर आहे. तिथले जे मोठे डोंगर आहेत मुख्य घाटातले ते काय झालंय बघायचं. तिथे मोठ्या प्रमाणावर काम झालंय डोंगर फोडण्याचं. रस्त्याची कंडिशन मात्र तशी आहे. काही ठिकाणी एकदम खराब आहे, काही ठिकाणी चांगला रस्ता आहे. असे रस्ते असले की पावसाळ्यातच मेजर प्रॉब्लेम होतात. खड्डे असले तर कधी काही दिसत नाही जो पाऊस असेल तर, आणि चिखल असतो मला गाडीची पण पूर्ण वाट लागते. अशा रस्त्यांवर शांत सवारी म्हणजे एसटी बस किंवा ट्रक. अगदीच खराब असता काय वाटत नाही रस्ता, ठीक आहे. त्याची अजून ह्या भागात कामाची सुरुवात पण काही दिसत नाही. इकडे मधला पट्टा दख्खन आणि कळकदरा यांच्या दरम्यान जरा काम चालू दिसतंय. इकडे पुढे अजून काय कोणीच नाही दिसत आहे. आणि पुढचा याच्या पुढचा जो पोर्शन आहे अगदी पिंडीपर्यंत तो तर मेन पोर्शन आहे. तिथे कोण आहेत का बघूया. मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलं असेल आपण त्या एरियात कोण होतं.
त्याचे मोठे ट्रेलर्स भरपूर दिसत आहेत. आता तरी माझ्या मते 5-6 तरी पास झाले. मोठं जिकरीचं काम हे इथे, हे डोंगर कसे फोडणार आणि यांना रस्ता कसा नेणार. डाव्या हाताला तर काही स्कोपच नाही, एवढी खोल दरी आहे. ते माराव घालणं वगैरे हा विषयच नाही, कारण हा सगळा डोंगर म्हणजे हा सगळा खडक आहे पूर्ण. ह्या रस्त्याचं काम खडक फोडून कसे काय करतील तो. व्हिडिओ आपण बघता तर आपल्याला पैकी जर कोणाला माहिती असेल ते नेमकं काय होणार आहे, कमेंट मध्ये लिहायला हरकत नाही, कारण आपण माहिती मिळेल जरा. मागे दोघांना विचारायचा प्रयत्न केला पण त्यांनाही काही सांगता नाही आलं. काही जण म्हणाले इथे टनेल होणार, काही जण म्हणाले टनेल करण्याची जागाही नाहीये. हा जो डोंगर आहे हा टनेलच्या साठी जी आवश्यक गोष्ट त्याच्यामध्ये पाहिजे म्हणजे नुसता खडक ते नसल्यामुळे इथे टनेल होऊ शकत नाही, त्याचं म्हणणं. मलाही नक्की माहिती नाही इथे पुढचा हा जो रस्ता आहे हा इथून पुढे खिंडीपर्यंत ते रुंदीकरण कसं करणार आहे. आमची लाडकी लाल परी चाललेली आहे, काही जणांच्या भाषेत डब्बा, पण असो डब्बा इमाने एक बारे सेवा देते, त्याच्यामुळे पण तरी त्याला डब्बा म्हणूया नको. लाल परी हे नाव ज्याने शोधलंय त्याचं कौतुक. एक वर्ष झाली त्या एसटी बस मध्ये मी बसलेलो नाही. भोलेनाथ आईस्क्रीम आणि कुल्फी मागच्या वेळी पण होता. मागे एकदा व्हिडिओ केला त्यावेळेला त्याच्याकडे कुल्फी घेतली, कुल्फी किंवा काहीतरी घेतलं होतं. हा पुढचा पोर्शन ह्याच्यात काही म्हणजे काही सुरुवात नाही, कोणच नाही. त्यामुळे मला जरा शंका वाटते की इथे रुंदीकरण बरोबर टनेल करून करणार आहेत का. तसंही डोंगर फोडताना मग चालू रस्त्याचं काय करणार हा एक मोठा प्रश्न. रस्त्याला अगदी पूर्ण लागूनच आहे डोंगर. गणपतीच्या देवळाजवळ पण आलो. गणपतीचं देऊळ वेळाकाला खाली मारुतीचं देऊळ, ते कुठे कुठेतरी वाट आहे, त्या वाटेने खाली देवळात जाता येतं मारुतीच्या.
इथून आंबा गाव 2.5-3 किलोमीटर असेल. इथे आली आंबा घाटाची खिंड. पूर्वी रत्नागिरीवरून सांगलीला जाताना इथे आलं की खुश वाटत, चला एकदा घाट संपला. घाट संपल्याची खूण होती खिंड. हा सुद्धा रस्ता नंतर मोठा केला, एवढा मोठा नव्हता पूर्वी, शुद्धीकरण नंतर झालं. महाराष्ट्र शासन सह्याद्री व्याघ्र राखीव कराड. इथे पोलीस मामा, हायवे पोलीस उभे आहेत. काय म्हणतायत बघूया. खिंड संपल्यावर तिथे चेकिंग चालू होतं. ट्रॅफिक पोलीस आहेत, वाहतूक पोलीस, हायवे पोलीस. लायसन्स मागितलं. डिजी लॉकर मध्ये डॉक्युमेंट्स आहेत ती दाखवले. असे आता मध्ये मध्ये वाहतूक पोलीस असतील, आरटीओची माणसं असतील उभे असतात. अडवल्यानंतर आपल्याला एक वाटतं, मला हा अडवणारा करू. त्यांचं ते कामच आहे ना, तुमच्या गोष्टी तुमच्याकडच्या चेक करणं जबाबदारी आहे. हे जर चेकिंग उद्या बंद केलं ना त्यांनी, खूप प्रॉब्लेम होऊ शकतात. खूप वाहतुकीचे प्रॉब्लेम तर होतीलच होती, पण नगरीचं वाहतूक ज्याला आपण म्हणतो मोकाट सुटतील सगळे. हत्यार असतील, शस्त्र असतील, स्फोटकं असतील, अशा गोष्टींची वाहतूक सुद्धा आरामात सुरू होईल. त्यामुळे ट्रॅफिक त्या दृष्टीने सेफ ट्रॅफिकच्या दृष्टीने महत्वाचं आहे. लोकांनी सुद्धा त्यांना कोऑपरेट करायला पाहिजे. मला अडवलं म्हणजे काय, हा मला अडवणार असतो, हा जो इगो आहे, इगो बाजूला ठेवावा. आणि तुमच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत ते उगाच तुम्हाला त्रास देणार नाही. डॉक्युमेंट असल्यावर जर वर्तन नियमबाह्य असेल, त्या गाडीची काही गोष्टींची पूर्तता केलेली नसेल, मला दंड करणार राहिला. आता इथे आपण आंबा गावापर्यंत आलेलो आहोत. हा व्हिडिओ मी इथे थांबवतोय. त्याच्या पुढे ते व्हिडिओ आहेत येतीलच. आतापर्यंत आपला जो सपोर्ट होता तो असाच मला अजून पुढे भविष्यातही मिळेल याची खात्री बाळगतो. आपल्या आतापर्यंतच्या सहकार्याबद्दल धन्यवाद. जर माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.